खूप दिवस झाला मी वाचलं होतं आयशा विला रहस्य. मला हे शोधून काढण्यासाठी मी काल लोणावळा आणि खंडाळा हा जो ब्रिज आहे तिथे हे आहे आयशा विला. इतकं भयानक असं वाटत होतं ना, खरंच या गाडीला आणि जो विला आहे तो बघूनच मला असं भयानक वाटत होतं. पण थोडीशी हिंमत दाखवून मीही खूप मोठं धाडस दाखवलेलं आहे त्या आयशा विलामध्ये जाऊन व्हिडिओ काढायचं. माझ्या मिस्टरांनी तर माझी पाटच थोपटली असो, पण मला खरंच ह्याचं गूढ जे रहस्य होतं ते मला जाणून घेणं खूप गरजेचं होतं आणि मला अशा गोष्टी जाणून घ्यायला खरंच खूप आवडतात. म्हणून हे आयशा विला काय रहस्य आहे, खूप दिवस मी ऐकत होती, रील्स बघत होती, मला हे समोर जाऊनच बघायचं होतं नक्की काय आहे म्हणून. पण खरंच त्या छोट्याशा मुलीवरती खरंच खूप मोठा अन्याय झालेला आहे. त्या मुलीच्या समोर आईवडिलांना मारण्यात आलं होतं. अशी लोक सांगता आहेत की हे खूप मोठे असे रईस अशी म्हणजे लोक होती. 4 गोष्टी त्या काळी ह्या अशा ठिकाणी पसरल्या होत्या की यांच्याकडे पैसा पाणी खूप आहे. आणि खरंच 4 वेळा माणसाने इतकाही विचार करायचा असतो की काय ह्या गोष्टी करून काय मिळणार होतं. ह्या फॅमिली उद्ध्वस्त झाली एका साईडला, त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्या मुलीच्या डोळ्यासमोर आईवडिलांना मारण्यात आलं होतं आणि ते झाल्याच्या नंतरला त्या मुलीवरती रेप करून तिचाही खून करण्यात आला होता. खूप लोक हे आयशा विला बघण्यासाठी येत आहेत. जसं मी तिथे गेली आतमध्ये तसं माझ्या मागून ही लोकंसुद्धा आली होती तेच जाणून घेण्यासाठी की नक्की काय घडलं होतं या आयशा विलामध्ये, काय रहस्य होतं या आयशा विलामध्ये. खरंच खूप अशी गोष्ट आहे की ती खरंच समजून घेण्यासारखी आहे. फक्त आपण दुरून डोंगर साजरे करतो असं न करता मी सरळ पोचले खोपोली लोणावळ्यामध्ये. लोणावळ्याचा हा घाट आहे, इथे समोरच आयशा विला म्हणून हे आहे बघा. इथे आयशा विला ही लोकंसुद्धा हेच बघण्यासाठी आले होते की नक्की काय रहस्य आहे. खरंच खूप भयानक रोमांचक असं वाटत होतं, भयानक असं वाटत होतं. म्हणजे त्या गाडीकडे मी जसजशी जात होती खरंच तिथे असं वाटत होतं मला की कुणीतरी त्या गाडीमध्ये आहे, कुणीतरी माझ्याकडे लक्ष देऊन असं बघते की गाडीला मी काय करते आणि काय नाही म्हणून. खरंच या गाडीकडे जशी मी पुढे जात होती मला खरंच खूप असे अनुभव येत होते तिथे गेल्यावरती. ही गाडी पण बघा आणि बघा इथे ही मशीन आहे जे चेक करतात आपण. इथे 001 लिहिलेलं आहे. बघितलं म्हणजे तिथे कुणीतरी होतं, कुणीतरी बघतंय आपल्याला असं वाटत होतं. हे आयशाचा विला आहे. हे फर्निचर बघा, ब्रिटिशकालीन फर्निचर आहे, जसं आहे तसं आहे. ह्या मुलीचं खरंच खूप दुर्दैवी निधन झालं, दुर्दैवी निधन. आणि ही त्यांची रॉयल्स कार आहे. इतकी म्हणजे त्या जमान्यातली ती कार होती की जेणेकरून ती कार पोलीस स्टेशनला आली होती आणि नंतरला ती अचानकच आयशा विलामध्ये येऊन थांबली होती, स्वतःच आली होती ती. हे आयशाचे आई वडील आहेत. खरंच असं नको व्हायला पाहिजे होतं त्या मुलीबरोबर. हे बघा 001, आम्ही हेच बघण्याचा प्रयत्न करत होतो. असं तिथे कुणीतरी जेवण करण्यासाठी आता थोड्या वेळात बसणार आहे. अशा प्लेट्स होत्या बघा. हा बेड पण बघा किती स्वच्छ आहे. असं वाटणारच नाही आपल्याला की तिथे एक धूळ खात ही वास्तू अशीच पडलेली आहे, अजिबात नाही. फक्त तुम्हाला असं भिंती हे वाटत असेल पण तिथलं वास्तव्य अजूनही जाणवत आहे. तिथे कोणतरी वास्तव्य करत आहे. खूप भयानक असं वास्तव्य होतं ते. आणि तिथे भासही होत होता की काहीतरी आहे ह्या वास्तूमध्ये असं वाटत होतं बघा.